जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेत आपण दासबोधातील दशक 5 समास 6 शुद्ध ज्ञान निरूपण याची उजळणी पाहतोय। एक महत्त्वाची ओवी कालच्या निरूपणात आली। शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांतीस जावे, तेणे गुणे दृढावे परमार्थ हा। समर्थ परमार्थ कशाने वाढतो, दृढ होतो हे सांगतात आपल्याला। अर्थातच आत्मज्ञान प्राप्तीच्या मार्गावरती राहणं म्हणजे परमार्थ आहे। आता हा कशानं खऱ्या अर्थानं वाढतो? शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांतीस जावे यानं वाढतो। हा विषय आपण सखोलतेनं पाहू। आधी एकांत हा विषय बघूया। एकांत म्हणजे काय? एकटं राहणं म्हणजे एकांत मुळीच नाही। एकांत ही स्थिती शांततेला दर्शवणारी आहे। एकांत ही देहाची स्थिती नसून मन चित्त याची अवस्था आहे। पण त्यासाठी देहाला सुद्धा एकांत स्थळी बसवावं लागतं। असं दोन्ही बाजूनी एकांताचं महत्त्व आहे। आपण एकटेच खोलीमध्ये बसलो पण आपलं मन वेगळं असेल तर आपण एकांतात नाहीच। आपण गर्दीमध्ये आहे पण मन शांत आहे तर आपण एकांताच्या जवळ आहे। पण गर्दीमध्ये असणं हे देहाच्या मार्फत घडत असल्यामुळं देहातील जी बाह्य इंद्रिये आहेत ती सक्रिय राहतात। गर्दीमध्ये कुणाचाही स्पर्श होईल, काहीही कानावरती ऐकू येईल, डोळ्यांना काहीही दिसेल। त्यामुळे मन खऱ्या अर्थानं एकविध होऊ शकणार नाही। तर पहिलं कर्तव्य म्हणजे जे स्थान पवित्र आहे, शांत आहे, अशा स्थानी आसन घालून शांत बसणे ही पहिली पायरी। आपल्या देहाचे आणि इंद्रियांचे व्यापार बंद करणे। आता सगळ्यांनाच मांडी घालून ताठ बसता येईलच असं नाही। मांडी घालता येत नसेल तर खुर्चीत बसावं, पण शांत, ज्या ठिकाणी पवित्र वातावरण आहे आणि आपल्या आसपास कुठलाही आवाज नाही, शक्यतो कुणाची ये-जा नाही, अशा ठिकाणी शांत बसणं। हा झाला एकांत स्थळाचा एक बाह्य अर्थ। पण मगाशी बघितलं त्याप्रमाणे अशा ठिकाणी शांत बसूनही आपलं मन जर व्यग्र असेल तर खरा एकांत आपल्याला साधणार नाही। म्हणजे आपल्याला अशा पद्धतीनं शांत बसण्याची पूर्वतयारी करावी लागेल। स्वयंपाक करताना आपण काय करतो? एखादा पदार्थ बनवायचा असेल, ज्या पदार्थामध्ये बरेच घटक घालायचे असतील, चहा कॉफीसारखा साधा पदार्थ नाही, पण एखादी अशी भाजी बनवायची आहे ज्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वापरायचे आहेत, खोबरं वापरायचं आहे, कांदा लसूण वापरायचा आहे, शिवाय काही भाज्या वापरायच्या आहेत, शिवाय त्याची पद्धतही थोडीशी गुंतागुंतीची आहे, तर आपण काय करतो? आपण जरा पूर्वतयारी करतो आणि मग शेगडी पेटवतो। पहिल्यांदाच शेगडी पेटवली आहे आणि मग पूर्वतयारी करतोय असं आपण मुळीच करत नाही। जे साहित्य लागणार आहे ते नीट व्यवस्थित मोजून मापून तयारीत घेतो आणि मग शेगडी पेटवून स्वयंपाकाला सुरुवात करतो। तसंच स्वयंपाकाला सुरुवात म्हणजे प्रत्यक्ष एकांतात शांत बसणं, जो अर्थ आत्ता आपण पाहिला। पण यासाठी जर पूर्वतयारी नसेल तर काहीही उपयोग होणार नाही। मग पूर्वतयारी कोणती? पहिली गोष्ट म्हणजे आपल्या आचाराची शुद्धता, आपल्या विचाराची पावित्र्यता आणि आपल्या मनातील आणि चित्तातील नामाबद्दलचं अनुसंधान, सद्गुरूंच्या उपदेशाचं वारंवार केलेलं स्मरण, ही ती पूर्वतयारी आहे। आपली ध्यानाला किंवा नामस्मरणाला बसण्याची वेळ ठरलेली असावी। समजा ती पहाटे 5ची आहे, समजा 5 ते 7 वाजेपर्यंत आपण बसत आहोत, पण सकाळी 7 वाजल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे 5 पर्यंतचा जो काळ आहे तो साधकाच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचा आहे। आपण जी जी कर्मे करतो त्या कर्मांनुसार आपली बुद्धी बनत जाते आणि आपली जशी बुद्धी आहे त्या पद्धतीनं आपण कर्मांमध्ये लिप्त होतो। हा विषय पूर्वी एकदा निरूपणात आपण पाहिला आहे। आपण जर विषयासक्त कर्मांमध्ये इंद्रियांनी अडकलो
तर आपली बुद्धीसुद्धा त्या पद्धतीची होत जाते. पण आपण आपली कर्मे सांभाळून केली की बुद्धीलाही शिस्त लागते. असं पहा, आपण 2 पद्धतीचे दिनक्रम पाहूया. पहिला दिनक्रम असा की उठण्याची काही वेळ ठरलेली नाही. जाग आल्यानंतर उठलो. उठल्यानंतर थोडं आवरलं. आवरल्या मोबाईलमध्ये काहीतरी बघायला लागलो किंवा टी व्ही ऑन केला, टी व्हीवरती काहीतरी बघायला लागलो. थोडं खाल्लं किंवा मग ऑफिसचं काम हातात घेतलं. थोडं खाल्ल्यानंतर आंघोळ वगैरे केली, पुन्हा ऑफिसचं काम हातात घेतलं. पुन्हा टी व्हीवरती मोबाईलमध्ये वेळ मिळाल्यानंतर काहीतरी बघणं सुरूच आहे. दुपारी जेवणाची वेळ झाली. जेवण करत असतानाही मोबाईल हातात आहेच. मध्ये मोबाईलवर किंवा टी व्हीवर किंवा लॅपटॉपवर काहीतरी पाहत जेवण केलं. जेवण करता करता प्रसंगी ऑफिसचं कामही केलं. कामच भरपूर आहे, काय करणार. जेवण झाल्यानंतर पुन्हा कामात अडकलो. मध्ये काय खरेदी करायची आहे किंवा संध्याकाळी कुठे बाहेर जायचं आहे त्याचा विचार केला. ऑनलाईन काही खरेदी करायची असेल तर त्यासंबंधी काही गोष्टी लॅपटॉपवरती पाहिल्या. पुन्हा कामामध्ये लागलो. मग संध्याकाळची वेळ झाल्यानंतर मित्रांना भेटलो. काही मित्र व्यसनी पण होते. मलाही थोडं व्यसन होतं. सिगरेट म्हणा, दारू म्हणा, अशा गोष्टी झाल्या. जरी मला व्यसन नसलं तरी तसे मित्र होते. मग त्यांच्याबरोबर फिरत राहिलो. मग कुठेतरी हॉटेलमध्ये खाणं पिणं झालं. मध्ये मोबाईल बघणं, चेष्टा मस्करी अशात वेळ निघून गेला. रात्र झाली. घरी आलो. घरी आल्यानंतर झोपायची वेळ आली. बायकोबरोबर थोड्या गप्पा मारल्या. बायको नसेल तर मोबाईल बघितला, बायको असेल तरी थोडा मोबाईल बघितलाच आणि मग झोपी गेलो. आता थोडा दुसरा दिनक्रम बघूया. सकाळी उठल्यानंतर शौच मुखमार्जन करून आधी व्यायाम केला. त्याच्यानंतर स्वच्छ स्नान करून देवांची किंवा श्री महाराजांची पूजा केली. मग शांतपणे 5 मिनटं ध्यान केलं किंवा 5 मिनटं शांतपणे नामस्मरण केलं. मग घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार केला. मग काहीतरी अन्नसेवन केलं आणि मग माझ्या कामाला निघून गेलो किंवा घरात बसून काम असेल तर ते काम करायला लागलो. काम करत असताना मध्ये श्री महाराजांचा फोटो बघितला. त्यांची प्रेमानं आठवण काढली. थोडा वेळ फोटो पाहत नामस्मरणाचा अभ्यास मनातल्या मनात केला. अगदी 2-3 मिनटंच असतील. पुन्हा कामाला लागलो. दुपारी जेवायची वेळ झाल्यानंतर अन्न समोर पाहिल्यानंतर आधी श्री महाराजांना आठवलं. त्यांच्या कृपेनं हे अन्न समोर आलेलं आहे. हात जोडून वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, असं श्री महाराजांनाच समोर आणून म्हटलं. शांतपणे अन्न सेवन केलं. अन्न सेवन करताना हा भाव धरला की हा गोंदवल्याचा प्रसादच मी सेवन करत आहे. माझ्या सद्गुरूंनी दिलेलं अन्न मी खात आहे. अन्न सेवन झाल्यानंतर पुन्हा थोडा वेळ नामाचं चिंतन केलं. हवं तर श्री महाराजांचं आजचं प्रवचन ऐकलं किंवा वाचलं. त्यात महाराज काय सांगत आहेत त्याचा थोडा वेळ विचार केला. 5-1 मिनिटच बरं का. पुन्हा आपापल्या कामाला लागलो. कामामध्ये सुद्धा पुन्हा वेळ मिळाला 2-3 मिनटं की नामाचा अभ्यास केला, नाहीतर श्री महाराजांकडं प्रेमानं पाहिलं. संध्याकाळची वेळ झाली. संध्याकाळची वेळ झाल्यानंतर हवं तर थोडं बाहेर फिरून आलो. बाहेरची काही खरेदी असेल, आणखी बायको किंवा नवऱ्याबरोबर जाणं असेल, ते थोडंसं घडलं. मग घरी आल्यानंतर हातपाय धुतले. पुन्हा श्री महाराजांची आठवण काढली. त्यांच्यापुढे शांत 5 मिनिटं डोळे मिटून बसलो. ध्यान केलं किंवा नामाचा अभ्यास थोडा वेळ केला. मग पुन्हा आजचंच प्रवचन वाचलं. पुन्हा थोडा वेळ त्याचं चिंतन केलं. थोडं काही काम राहिलं असेल ऑफिसचं तर तेही केलं. आता झोपायची वेळ आली. झोपायच्या आधी पुन्हा श्री महाराजांना डोळ्यांपुढे आणलं. आता पुन्हा आपला भाव असा आहे की त्यांच्या कृपेमध्ये दिवस गेलेला आहे, त्यांच्या छत्रछायेखाली गेलेला आहे आणि ती वस्तुस्थितीच आहे. तशा पद्धतीनं त्यांची आठवण काढली, त्यांची करुणा भागली. त्यांच्या पायावरती मनानंच डोकं ठेवलं. पुन्हा शांत वेळ थोडं नाम घेतलं, थोडा ध्यानाचा अभ्यास केला आणि मग झोपी गेलो. आता या 2 तऱ्हेच्या दिवसांमध्ये किती फरक आहे पहा. अजून या दोन्हीही व्यक्तींनी ध्यानाला बसण्याची वेळ किंवा नामस्मरणाला बसण्याची 1.5-2 तासाची वेळ ठरवलेली नाही बरं का. ती वेळ दोघांच्याही आयुष्यात नाही. फक्त या 2 व्यक्तींच्या दिनचर्येतील फरक आपण पाहूया. पहिली जी व्यक्ती आहे
त्या व्यक्तीला ध्यानाला बसल्यानंतर अंतर्मुख होणं कठीण जाणारच आहे, कारण दिवसच त्या पद्धतीनं व्यतीत केलेला आहे. पण दुसरी जी व्यक्ती आहे तिला थोडंसं ते सोपं जाईल. याचा अर्थ असा की आपल्या आचरणाला आणि आपल्या कर्मांना अत्यंत महत्त्व आहे. अजून आपण एकांताचा बाह्य अर्थच पाहतोय बरं का. दुसऱ्या पद्धतीची थोडी सात्विक, परमार्थाला पूरक असलेली दिनचर्या ज्याची आहे त्याला शांत एकांत स्थळी बसला असताना आपोआपच समाधान मिळेल, शांतीचा अनुभव यायला लागेल. पण पहिल्या प्रकारच्या दिनचर्येतील व्यक्ती जर एकांतात बसली तर पटकन अस्वस्थ होईल, चैन पडणार नाही. वारंवार मोबाईलकडे तरी लक्ष जाईल किंवा इकडे तिकडे तरी लक्ष जाईल, किंवा हा एकांत सोडून कधी एकदा लोकांमध्ये मिसळतो असं त्याला वाटायला लागेल. म्हणूनच आपल्या कर्मांना आणि आचरणाला बारकाईनं पाहिलं पाहिजे. आपण मध्ये मध्ये गोंदवल्याला जातो, घरात पूजा अर्चा करतो, जमेल तेव्हा नामस्मरण करतो, म्हणजेच आपण परमार्थी आहे असा अर्थ मुळीच नाही. परमार्थी असणं ही एक प्रकारची जीवन पद्धती आहे, एक प्रकारच्या अवस्थेमध्ये राहून जीवन जगणं आहे. ज्या क्षणी झोपेतून जाग येते आणि ज्या क्षणी आपण झोपी जातो तोपर्यंतचा जो काल आहे तो ज्या पद्धतीच्या अनुसंधानामध्ये, चिंतनात व्यतीत होतो, तिथे आपण परमार्थ मार्गावर आहोत की नाही हे ठरतं. कामाच्या व्यस्ततेमुळे एखाद्याला दिवसभरात एकच माळ जप करता येईल, किंवा ज्याला थोडा जास्त वेळ असेल तो 20-25 माळा जप करेल. त्याला महत्त्व गौण आहे. आपलं अनुसंधान, आपलं लक्ष, आपलं चिंतन, आपल्या मनातील विचार कोणत्या दिशेला आहेत याला जास्त महत्त्व आहे. आणि देहानं केलं जाणारं कर्म माझ्या श्री महाराजांना आवडेल का हा विचार पाहिजे. जे श्री महाराजांना आवडणार नाही त्या कर्मांचा त्यागच घडला पाहिजे, तरच आपलं आचरण पवित्र राहील. आणि पवित्र राहिलेलं आचरण आपल्या बुद्धीमध्येही पावित्र्यता आणेल, आणि ती पावित्र्यता आपल्याला एकांत स्थळी शांत बसल्यानंतर उपयोगी पडेल. अशा पद्धतीची ही पूर्वतयारी आहे. ही जगण्याची पद्धत हीच ध्यानकाली किंवा नामस्मरणकाली उपयोगाला येणारी पूर्वतयारी आहे. अशा पद्धतीनं ज्याची पूर्वतयारी आहे त्यानं समर्थ म्हणतायत, शांत बसावं एकांत स्थळी. आता जिथं कुठलाही आवाज नाही, जिथे कोणाचीही हालचाल नाही, जे स्थान पवित्र आहे अशा ठिकाणी बसावं. आपण जिथे झोप घेतलेली आहे ती जागाही नाही, त्यामुळे अंथरुणावरती बसू नये. जिथे महाराजांची तसबीर आहे किंवा आपला देव्हारा आहे तिथे महाराज आहेत, ते स्थान यासाठी उत्तम आहे. किंवा अशी एखादी पवित्र खोली जिथे घरातील अन्य कोणतेही व्यवहार घडत नाहीत, पावित्रता सांभाळली गेलेली आहे अशी जागा. आणि एवढीही जागा कोणाच्या घरात नसेल तर घरात एखादा कोपरा तरी असतोच. 4 गोष्टी बाजूला केल्या की तोच कोपरा पवित्र आहे असं श्री महाराजांच्या स्मरणानं ठरवावं आणि तिथं शांत बसावं. सांपत्तिक परिस्थिती, व्यावहारिक परिस्थिती, शारीरिक परिस्थिती परमार्थाच्या आड येत नाही. इतकंच काय, आपली मानसिक आणि बौद्धिक परिस्थितीसुद्धा परमार्थाच्या आड येत नाही. कोणतीच गोष्ट परमार्थाच्या आड येत नाही. जर आपण प्रामाणिकपणे ठरवलं की आपल्याला एकांतात बसायचंच आहे, चकार आहे बरं का, हे बसायचंच असा जर निश्चय असेल तर आपल्या आड काहीही येत नाही. हा झाला एकांताचा बाह्य अर्थ. आणखीही थोडा बाह्य अर्थ आपण पाहूया. आपल्या मनाची व्यग्रता जी आहे ना, ती व्यग्रता आपल्या केलेल्या कर्मांमधून आलेली असते. म्हणजे उदाहरणार्थ आपण ऑफिसचं काही काम केलेलं आहे किंवा नातेवाईकांबरोबर काही व्यवहार केलेला आहे. असं समजूया की दुपारी रस्त्यात कोणाशी तरी भांडण झालं, तर या सर्व गोष्टींचे पडसाद आपल्या मनःपटलावर आलेले असतात, ज्याला इंग्लिशमध्ये सबकॉन्शियस माइंड म्हणतात. तिथं जाऊन हे कुठेतरी बसलेलं असतं. जेव्हा आपण शांत बसतो तेव्हा हे पडसाद आपल्यासमोर उभे राहतात. त्यामुळे पहिली गोष्ट, जर आचरणाचं पावित्र्य आपण सांभाळलं तर मनामध्ये शांतता यायला आपोआपच मदत होते. त्यामुळे ती पूर्वतयारी लक्षात घेऊन, ती पूर्वतयारी चोख करून, त्यामध्ये जराही न्यूनता न ठेवता जगून
मग आपण शांत बसावं. आणि असं शांत बसल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे सद्गुरूंची आठवण करावी. त्यांना मनश्चक्षूंसमोर आणावं आणि शांतपणे आपल्या श्वासांकडे लक्ष द्यावं. लक्षात घ्या, अजूनही एकांताचा बाह्य अर्थच सुरू आहे. अजूनही एकांताला आपण बाह्य दृष्टीनं पाहतोय. आपण एकांतामध्ये केवळ शरीरानं बसून उपयोग होणार नाही. त्या मनाच्या हालचालीला थोडं शांत करता आलं पाहिजे. म्हणून बाह्य प्रकारच जो आहे तो म्हणजे श्वासांवरती लक्ष देणं. ही सुद्धा एक प्रकारची उपासना पद्धती आहे. श्वासांवरती लक्ष दिल्यानंतर आपोआप मनाची हालचाल मंद व्हायला लागते. पूर्वी निरूपणांमध्ये अनेक वेळा आपण पाहिलं आहे की मनात येणारे विचार, मनाची होणारी हालचाल, चित्ताची व्यग्रता ही श्वासांवरती अवलंबून आहे आणि श्वास त्या व्यग्रतेवरती अवलंबून आहेत. असा हा परस्पर संबंध असल्यामुळं श्वासांवर दिलेलं लक्ष आपल्याला शांत व्हायला मदत करतं. अशा पद्धतीनं एकांत स्थळी बसणे याचा बाह्यार्थ आपण पाहिला. आता आपण सूक्ष्मार्थाकडे जाऊया. एक ही गोष्ट आपल्या स्वरूपाला निर्देशित करते, आपल्या आत्म्याला निर्देशित करते. आणि एकांत या शब्दामध्ये एक हा शब्दही आहे आणि अंत हा शब्दही आहे. श्री महाराजांचंच वाक्य पाहू. श्री महाराज म्हणतात, नामस्मरण करणारा जो मी, त्या मीचाही अंत होणं म्हणजे एकांत आहे. अर्थातच अंत कुठे होणार? एकामध्ये म्हणजे आत्म्यामध्ये होणार. त्यामुळं आपल्याला जी जाणीव आहे मीपणाची, या जाणीवेचा आत्म्यामध्ये अंत करणं हा खरा एकांत आहे. अर्थातच हे एका दिवसात होणारं नाही. वर्षानुवर्षांच्या अभ्यासानंतर असा आपल्या मीचा अंत एक असलेल्या आत्मतत्वामध्ये घडतो. पण त्याचसाठी, ते घडण्यासाठी मगाशी पाहिलं तसं पूर्वतयारीचं आचरण पाहिजे आणि एकांतात नामाला किंवा ध्यानाला बसण्याचा अभ्यास पाहिजे. हा जो नामस्मरण करणारा मी आहे, ज्याचा अंत झाल्यानंतर एकांत साधतो असं श्री महाराज म्हणतायत, त्या मीकडे आपण सूक्ष्मतेनं पाहूया. ही आपल्या ठिकाणी असलेली देहबुद्धीच्या सापेक्ष जाणीव आहे. ती जाणीव लोप पावावी लागते. खरं म्हणजे जाणीव ही शुद्ध स्वरूपात असली की ते भगवंताचं स्वरूप आहे आणि ते जेव्हा विरून जातं भगवंताच्या स्वरूपामध्ये, त्यावेळी निर्गुण अवस्था प्राप्त होते, म्हणजे जाणीव नेणीव पलीकडचा परमात्मा. पण आपल्याला असलेली जाणीव आपल्या देहबुद्धीच्या सापेक्ष आहे. म्हणजे काय? तर मी म्हणजे देह या भूमिकेतून आपण जाणीव उपभोगत आहे. कोण नामस्मरण करतं म्हटल्यानंतर मी करतो असं आपण म्हणतो. कोण झोपलं होतं म्हटल्यानंतर मी झोपलो होतो असं आपण म्हणतो. तू निरूपण ऐकतोयस का असं म्हटल्यानंतर आपण होकारार्थी मान डोलवू. कोण निरूपण ऐकत आहे? तर मी. हे ज्याला आपण म्हणतो मी, ते आपण देहाच्या सापेक्ष आज म्हणत आहे. ही जाणीव आपली नामामध्ये लोप झाली पाहिजे असं श्री महाराजांना सांगायचं आहे. आता आपण नुसती देहबुद्धी पाहत नाही आहे, देहबुद्धीच्या सापेक्ष असलेली जाणीव पाहतोय आणि त्या जाणीवेचा पुढचा प्रकर्ष म्हणजे कर्ताभाव आहे. कोणतंही कर्म आपल्या हातून घडल्यानंतर ते मी केलं असा भाव त्या ठिकाणी असतो किंवा माझ्याकडून घडलं असा तरी भाव तिथे असतो. हा भाव कुठून आला? जेव्हा कर्म घडत होतं त्यावेळी आपली जाणीव आपल्या देहाला चिकटलेली होती आणि त्याच्या प्रकाशातून आपण कर्म करत होतो. म्हणजे मीच तर ऐकतोय ना, मीच तर झोपलोय ना, मीच तर नामस्मरण करतोय, मीच तर ध्यान करतोय, अशा प्रकारचा चकार तिथे नकळत असतो. तू ध्यान करत नाही आहेस हे आपल्याला पटत नाही. तत्त्वज्ञानदृष्ट्या आपण मान्य ते करतो. निरूपण प्रवचन ऐकल्यामुळं आपल्याला ते कळतं, पण आतमध्ये ते पटलेलं असत नाही. आपला भाव असा असतो की मीच तर ध्यान केलं, माझ्याकडून घडलं. हा जो आपला मी आपल्या देहाला चिकटून आपण कर्मांमध्ये लावतो, इथे ती जाणीव देहबुद्धीचं रूप घेते. या जाणीवेचा त्याग होणं गरजेचं आहे आणि हा त्याग केवळ आणि केवळ भगवंताच्या नामामध्ये किंवा ज्या आत्मस्वरूपाचं प्रगटीकरण ते नाम आहे
त्या आत्मस्वरूपामध्येच होऊ शकतो. म्हणूनच समर्थ या ओवीत म्हणतात, शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांतीस जावे. स्वरूपाच्या ठिकाणी विश्रांतीला जा असं ते म्हणतात. ते ज्या अर्थी म्हणतायत की तुम्ही विश्रांतीला जा, त्या अर्थी अर्थ उघड आहे की आपण विश्रांतीच्या स्थितीत आत्ता नाही, आपण व्यग्रतेच्या स्थितीत आहे. आपण कोलाहलामध्ये आहे, एक प्रकारच्या गदारोळामध्ये आहे. आणि देहबुद्धी सदृश होणारी जाणीव हाच तो गदारोळ आहे, हाच तो कोलाहल आहे, हीच ती व्यग्रता आहे. ही व्यग्रता टाकणं म्हणजेच स्वरूपाच्या ठिकाणी विश्रांतीला जाणं. मग आता ही व्यग्रता आहे कशी? ध्यानाला बसल्यानंतर किंवा नामाला बसल्यानंतर तर देहाकडून कुठलं कर्म होत नाही आहे. मांडी घालून पाय स्थिर केलेले आहेत, हात गुडघ्यांवरती स्थिर आहेत, डोळे बंद आहेत, देह कोणतीही हालचाल करत नाही आहे. मग कर्म कोणतं घडतंय? पहिली गोष्ट म्हणजे श्वासाचं कर्म घडतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे मन नावाचं इंद्रिय विचार करण्याचं कर्म करतंय. आता यातील श्वास नावाची गोष्ट अनैच्छिक आहे आणि शरीर धारणेसाठी गरजेची आहे. ती आपोआप आपल्या हस्तक्षेपाशिवाय घडत आहे. त्यामुळे त्या गोष्टीवर लक्ष देणं आपल्या चित्ताला आणि मनाला शांततेकडे घेऊन जातं. पण ते लक्ष देणं सुद्धा कर्मच आहे. आणखी एक सूक्ष्म कर्म या अवस्थेत सुरू आहे आणि ते म्हणजे मी ध्यानाला बसलो आहे किंवा मी नामस्मरणाला बसलो आहे ही जाणीव. आता आपण अत्यंत सूक्ष्मात जाऊन अर्थ पाहतोय बरं का. म्हणजे कोलाहल 3 स्तरांवरती आहे. पहिला वरवरचा स्तर म्हणजे आपलं जर श्वासांकडे लक्ष असेल तर ते असलेलं लक्ष हाही कोलाहलच आहे. दुसरा स्तर म्हणजे मनात उठत असलेले सततचे विचार आणि तिसरा अत्यंत खोल स्तर म्हणजे माझ्या मीची जाणीव. आता या सर्व कोलाहलाला बाजूला टाकायचं आहे. म्हणजे काय? तर मन शांत झाल्यानंतर श्वासांवरचं लक्ष काढून घ्यायचं आहे. अखंडपणे श्वासावरतीच लक्ष देऊन जर बसला व्यक्ती तर तो देहावरतीच राहिला नाही का? कारण श्वास देहाला चिकटलेले आहेत. त्यामुळं त्यांनाही सोडून आपल्याला आता पुढे जायचं आहे. श्वासांवरती लक्ष देण्याचा आधार आपण घेतला नामाला आणि चित्ताला शांत करण्यासाठी. थोडा वेळ तो आधार घेतल्यानंतर आता शांत झालेल्या मनाला त्या शांत स्थितीत टिकवण्याचा अभ्यास करायचा आहे. ते टिकणार नाही. पुन्हा तिथे विचार तरंग येणारच येणार, कारण आपण अभ्यासात नवखे आहे. जो अभ्यासात मुरलेला आहे तो मनाच्या शांत स्थितीमध्ये स्थिर राहायला शिकतो. आता विचार जर उद्भवले तर पुन्हा विचारांना शांत करण्याचा मार्ग श्वासांमध्येच आहे. पुन्हा श्वासांकडे शांतपणे लक्ष दिलं की पुन्हा विचारांची व्यग्रता शांत होते आणि मन शांततेकडे सरकायला लागतं. अशा पद्धतीनं अभ्यास करत करत आपल्या सर्व जाणीवा, आपल्यातील सर्व कोलाहल शांत करायचा आहे. तो शांत होतो म्हणजे तो आत्म्याच्या ठिकाणीच शांत होतो. हे आपल्याला साधकावस्थेमध्ये कळत नाही, कारण साधकावस्थेमध्ये पूर्ण द्वैत आहे. शांत होत आहे मन इतकंच लक्षात येतं. पण मन अशांत झालं ते कुठून झालं? खाली आधार आत्म्याचा आहे म्हणूनच मन हालचाल करत होतं. त्यामुळं ते पाण्यावरचा बुडबुडा असावा तसं होतं. बुडबुडा फुटल्यानंतर तो पाण्यातच मुरून जातो. तसं मन जेव्हा शांत होत असतं तेव्हा ते आत्म्यातच लीन होत असतं. पुन्हा ते अशांत होणार, पुन्हा ते शांत होण्याचा अभ्यास घडणार, पुन्हा अशांतता आणि पुन्हा शांतता. अशा पद्धतीची ही सतत चालू राहणारी साधनेची वाट आहे. एकांताकडं जाण्याचा मार्ग आहे. ज्या क्षणी ते विचारशून्य असतं, ज्या क्षणी वृत्तीरहित असतं, त्या क्षणी तिथे विश्रांती आहे. आणि ज्या क्षणी वृत्ती उमटते त्या क्षणी तिथे कोलाहल आहे. आणि हा कोलाहल मुख्यतः शाब्दिक स्वरूपाचा असतो. शब्दांचा आधार घेऊन विचार धावतात आणि विचार हे मनाचं स्वरूप असतं. म्हणजेच जिथे निःशब्द स्थिती आहे तिथे विश्रांती आहे. आणि अशा विश्रांतीत दीर्घकाळ राहणं म्हणजे एकांतामध्ये बसणं आहे. ही अवस्था अर्थातच सुरुवातीला येतच नाही. कालांतरानं सद्गुरुकृपेनं हळूहळू यायला लागते.
आपला सद्गुरूंप्रती असलेला भाव, श्रद्धा, निष्ठा, आपण सुरुवातीला पाहिलं तसं आचरणाची पूर्वतयारी, त्या आचरणामध्ये असलेला भाव, भक्ती, या सगळ्या गोष्टींच्या आधारानं साधक पुढे पुढे जात राहतो आणि मग सद्गुरू कृपेनं त्याला या विश्रांतीचा अनुभव यायला लागतो. अनुभव जरी आला तरी सुरुवातीला तो दीर्घकाळ टिकणारच नाही, कारण व्यग्रता इतकी विलक्षण असते की मन पुन्हा विचारांमध्ये येतं किंवा शांत ध्यान सुरू असलं तरी कालांतरानं मनुष्य डोळे उघडतोच. असं जरी घडलं तरी हळूहळू या विश्रांतीचा काळ दीर्घ होत जातो आणि खऱ्या अर्थानं साधकाला एकांताचा लाभ घडतो. अशा तऱ्हेनं या मार्गावरती सतत चालत राहणं, वारंवार स्वरूपाच्या ठिकाणी विश्रांतीला जात राहणं, याच गोष्टीमुळं परमार्थ दृढ होतो असं समर्थ आपल्याला सांगत आहेत. तेणे गुणे दृढावे परमार्थ हा. म्हणजे पहा, परमार्थ म्हणजे नेमकं काय आणि तो कशा पद्धतीनं दृढ होतो आपल्याच अंतरामध्ये आणि त्यासाठी कोणता अभ्यास आवश्यक असतो, हे सगळं या ओळीमध्ये समर्थांनी सांगितलं आहे. आणि या सगळ्याचं पर्यवसान, ज्याचं लक्षण सांगण्यासाठी समर्थ हा समास सांगतात, त्या शुद्ध ज्ञानामध्ये होतं. आता यापुढे समर्थ आपल्याला अभ्यासाचे आणखी मार्ग सांगतात की कशा पद्धतीनं आपण या मार्गावरती स्थिर राहू शकतो, आणखी एकांताकडे सरकू शकतो, स्वरूप ज्ञानापर्यंत पोहोचू शकतो. तो सर्व भाग उजळणीमध्ये यथावकाश आपण पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.